नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. समं काय शिरोग्रीवं धारयन्न चलं स्थिरः, संप्रेक्षनाशिकाग्रं स्वं दिशष्टान्नवलोकयन्. तव कर संपोट आपैसे, वामचरणी वैसे, बाहुमुळी दिसे थोरी व आली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठम अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग साधना करणाऱ्या साधकांनी ती साधना पवित्र देशामध्ये करावी. शुचो देशे, ते आसन मांडत असताना सर्वात खाली दर्भासन, मध्यंतरी धृतवस्त्रांची घडी आणि सर्वात उच्च भागामध्ये शुद्ध असणारं मृगचर्म वापरावं. जसं की ज्ञानोबारे उल्लेख करतात, वरी चोखोट मृगसेवडी, माझी धूतवस्त्रांची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. ते आसनही स्वतःच्या साधनेने संपन्न असावं. इतरांचं आसन आपल्याकरता अपवित्र असतं. स्वतःची शय्या, आसन, वस्त्र, कमंडलू, इतर सगळे पदार्थ जे आपल्या मालकीचे असतील त्यावर आपल्या साधनेचे संस्कार जडतात, म्हणून ते आपल्याकरता पवित्र आहे. याच गोष्टी जर आपण दुसऱ्यांच्या घेतल्या तर त्या साधकाकरता अपवित्र असल्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार करू नये. अशा आसनाची रचना केल्यानंतर जेव्हा त्या साधकाला योग साधनेचा प्रारंभ करायचा, सर्वात प्रथम त्याने आपलं मन एकाग्र करावं. ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे संकल्प विकल्प नाही, सांसारिक विषयभोगाच्या प्राप्तीची इच्छा किंवा वासनेचा अंकुर ज्या मनामध्ये नाही आणि फक्त परमात्म दर्शन घडावं असं साध्यच्याच मनामध्ये आहे, त्याला एकाग्र मन असं म्हणतात. त्यानंतर त्याने चिंतन करणाऱ्या चित्ताच्या क्रिया ज्या स्वाभाविक चंचलतेच्या आहे आणि विषयांच्या असणाऱ्या क्रिया यांच्यावर संयम बाळगावा, नियमित करावं. यतचित्तेंद्रिय क्रिया. त्यानंतर स्वतःच्या आसनावर विराजमान होऊन आत्मविशुद्धी करता चांगल्या प्रकारे साधनेला प्रारंभ करावा. आत्मविशुद्धये योगम युंजात. मग ही साधना करत असताना सद्गुरूंचं स्मरण करावं, कारण ते मंगलाचरण आहे. सद्गुरूंचं स्मरण केल्यानंतर साधकाला आपल्या साधनेमधून जे काही फल प्राप्त होतात त्या फलामध्ये अहंकार येण्याची शक्यता नसते, कारण ही साधना स्वतःच्या प्रयत्नाने नाही तर गुरूंच्या कृपाप्रसादाने संपन्न झालेली आहे. असा अंतकरणामध्ये भाव जागृत झाला तर तो साधकाला अभिमान होऊ देत नाही. याकरिता सद्गुरूंचं स्मरण करून साधनेला प्रारंभ करावा. सद्गुरूंचं स्मरण अंतकरणामध्ये झाल्याबरोबर त्याचं अंतकरण अष्टसात्विक भावाने भरलं जातं. अहंकाराचा कठीणपणा विरून जातो, विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची रग मोडून जाते आणि विस्तार झालेल्या मनाची आपल्या हृदयामध्ये आपोआप घडी घडते. अशी एकाग्रता सहज प्राप्त झाली तोपर्यंत त्याने थांबावं आणि एकाग्रतेचा बोध झाल्याबरोबर आसनावर विराजमान व्हावं. आता त्याचं शरीरच त्या शरीराला तोलून धरतं, वायूच वायूला जिंकून घेतो. असा अनुभवाचा भाव अंतकरणामध्ये आला की मग प्रवृत्ती माघारी फिरते. याचा अर्थ अंतकरणाची वृत्ती बहिर्मुखतेनं चंचल न होता ते अंतर्मुख होते. ज्या समाधीला त्याला मिळवायचं आहे ते समाधी भूमिका अलीकडे येते. म्हणजे साधकाचा हा क्रमविकास आहे आणि आसनावर बसल्याबरोबर सगळा अभ्यास त्याचा संपुष्टामध्ये येतो. याचा अर्थ अभ्यासामध्ये त्याला कष्ट होत नाही. आता योगशास्त्रामध्ये कमरे खालून असणारा जो काही मांड्यांचा भाग आहे त्याची विशिष्ट रचना जी तयार होते त्याला मुद्रा असं म्हटलं जातं. आसन हे वेगळं आहे, मुद्रा वेगळी आहे. पण वर्तमान काळामध्ये आसन आणि मुद्रा
जवळपास हे शब्द एकार्थी वापरले जातात. मांड्या आणि पोटऱ्या एकमेकाला चांगल्या प्रकारे जुळवून घ्याव्या. त्यानंतर दोन्ही पावलांची चरणतळे जे आहे ते देवडी करावे. सर्वात खाली उजवा पाऊल ठेवावा. उजवा पाऊल खाली आला की वरती डावा पाय सहज येतो आहे. पण खाली असणारा जो उजवा पाऊल, त्या उजव्या पावलाचे असणारे जे टाच, उत्तर भाग ज्याला म्हणतात, त्या भागाने जे काही शरीराची शिवनिमध्य भाग आहे, 4 अंगुळ जागा, त्यापैकी वरती असणारा 1.5 भाग अंगुळाची जागा आणि सरते शेवटी असणारी 1.5 भाग ते बोटाची जागा सोडून मध्यंतरी फक्त 1 बोट जागा शिल्लक राहते. त्या भागामध्ये उजव्या पावलाच्या टाचेनं तो मार्ग बंद करावा. इथपर्यंत ही साधना सांगितली आहे. मग त्याचं संपूर्ण शरीर हे त्याच्या पावलांच्या घोट्यावर तोललं जातं. जे पायाचे घोटे आहे त्याच्यावर त्याचं वजन सांभाळलं जातं. याचा अर्थ त्याच्या घोट्याला कळसुद्धा लागणार नाही. जर आपण जास्त वेळ जर पावलात बसलो तर कधीकधी आपल्या पायाला कळ लागते. आपल्या पायाला आपल्या शरीराचं वजन न सांभाळणं हे वजन जास्त झाल्याचं लक्षण आहे. त्या पावलावर कधीकधी तळपायाला दिसते बघा, घडी येते किंवा पावलाला कळ लागते. आता हा साधक असा आहे की 2 पावलांच्या घोट्यावर त्याने वजन पेलून धरलं आहे, तर शरीर किती हलकं असेल याचा हा अर्थ झाला. आणि शरीर इतकं हलकं आहे की शरीराकडे बघितल्यानंतर असं वाटतं की जणू काही घोट्यांच्या मस्तकावर कशाचाही आधार न घेता त्याचं शरीर विराजमान आहे असं ते दिसतं. मग शरीर संचो पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभ होय. अर्जुना, हे मूळबंधाचं लक्षण आहे. शरीरामध्ये आधारचक्र आहे, त्यालाच आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. त्या चक्राच्या ठिकाणी हा वायूला कोंडण्याकरता बंध घातला, म्हणजे बंधन निर्माण केलं. मूलाधार चक्रावर बंधन घातल्यामुळे त्याला मूळबंध असं म्हणतात. हा मूळबंध आहे. यालाच वज्रासनाचं गौण एक नाव आहे. आपण जेवण झाल्यानंतर जे करतो तेही वज्रासनच आहे. त्याही वज्रासनामध्ये उष्णता वाढते बरं. जेवण झाल्यानंतर फक्त योगशास्त्रामध्ये एकच आसन करता येतं, ते फक्त वज्रासन. त्याच्यामध्ये सुद्धा गुडघे आणि ते आपल्या पोटऱ्या जोडल्या जातात, पाय मागे घेतले जातात आणि शरीर एकदम सरळ राहतं. जास्त वेळ वज्रासन केलं की शरीर वज्राप्रमाणे कठीण होतं. पण ते वज्रासनसुद्धा ठराविक वेळेत करावं. विशेषतः रात्री वज्रासन करू नये. रात्रीच्या काळामध्ये अंगातली उष्णता वाढली की सुषुप्ती अवस्था किंवा झोप खंडित होण्याची शक्यता आहे. दिवसा वज्रासन केलं तर हरकत नाही. वज्रासन केल्यानंतर अन्न लवकरात लवकर पचतं. कारण आपण मांडी आणि पोटरी एकमेकाला दाबली, तळपाय मागं घेतले आणि आपण बसलो तर मांडीपासून तळपायापर्यंत जाणारा रक्तप्रवाह संकोचित होतो आणि ते सगळं रक्त जठराकडे फिरवलं जातं, ज्यामुळे अन्न पचायला लवकरात लवकर सुरुवात होते. एवढाही फायदा झाला आपल्याला तर भरपूर झाला. नाही तर तेच आपल्या जीवनाचं साध्यसुद्धा आहे ना. असो द्या, ते वज्रासनामध्ये उष्णता वाढते. जास्त काळ तेही आसन करू नये. कोणत्याही आसनामध्ये जर आपण 3 तास बसलो आणि 3 तासामध्ये आपल्याला कोणताही क्लेश झाला नाही तर ते आसन आपलं सिद्ध झालं असा त्याचा अर्थ होतो. वज्रासन करावं साधकाने, पण ते आपल्या शक्तीनुसार. नाहीतर बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकल्या का आपल्या सगळ्याच कराव्याशा वाटतात. एखाद्यानं हे सांगितलं तेही करा वाटतं, पण त्यामध्ये आपलं शरीर, व्यवस्था, अधिकार, आपली क्षमता हे सगळं पाहावं. जे भोजनोत्तर वज्रासन केलं जातं ते वेगळं आहे आणि ज्ञानोबांनी इथं सांगितलेलं वज्रासन मात्र वेगळं आहे. या वज्रासनामध्ये जसं आपण आता बसलेलो आहे असंच आहे शरीराची स्थिती, पण त्यामध्ये मांडी आणि पोटरी एकमेकाला जोडून घेतली आहे. आधारद्रुमाच्या बुडी ते सर्वात खाली उजवा पाऊल, त्यानंतर वरती सहज डावा पाऊल विराजमान होतो. आणि उजव्या पावलाच्या खोटेवर, त्याला घोटा असं म्हणतात, संपूर्ण शरीर तोललं जातं. याला मूळबंधाचं लक्षण असं म्हणतात.
हे मूळबंधाचं लक्षण एखाद्या योगशास्त्रामध्ये पारंगत असणाऱ्या पुरुषाकडून ते पाहिलं पाहिजे, म्हणजे लक्षात येईल. ते काही आपल्यालाही आता प्रात्यक्षिक करून दाखवता येणार नाही आणि त्याच्यातला काही आपला एवढा अभ्यास नाही. नाहीतर आसन चुकलं तर हेही आसन करता यायचं नाही, असं दुसरं काही व्हायचं. असं ते सूक्ष्मता आहे त्यामध्ये. त्यालाच मूळबंध म्हणतात. वज्रासन हे त्याचं गौण नाव आहे, म्हणजे सामान्य नाव आहे, मुख्य नाव त्याचं ते नाही. ऐसी आधारी मुद्रा पडे. मुद्रा म्हणजे काय? कमरेखाली असणाऱ्या शरीराच्या भागाची विशिष्ट प्रकारची रचना, त्याला मुद्रा म्हणतात. आणि ही मुद्रा कुठं पडते आहे? आधारी. आधारी म्हणजे मूलाधारी चक्रावर, ज्याच्यावर संपूर्ण शरीर विराजमान आहे, अशा मूलाधार चक्रावर ही मुद्रा पडते. परिणाम काय होतो? शरीरामध्ये प्रत्येक वायूचं स्थान ठरलेलं आहे. तसे तर पंचप्राण आहे, त्या पंचप्राणाची जागा पण विशिष्ट प्रकारची आहे. पण शरीरामध्ये जल, अन्न याचं निस्सरण करणं, म्हणजे यांना पुढे पुढे ढकलणं आणि अधोभागामध्ये प्रवाहित होणं, हे अपान वायूचं लक्षण आहे. अपान वायू जर बिघडला तर काही चिकित्सा करावी लागते. बऱ्याचदा ज्याचं बद्धकोष्ठता आहे किंवा ज्याच्या अंगामध्ये प्राणवायू, रक्तपुरवठा, जलपुरवठा व्यवस्थित होत नाही, तर त्याचं अपान वायूचं कार्य बिघडलेलं आहे. कारण आपण जे काही जलप्राशन करतो, श्वास घेतो, अन्नरसाचं सेवन करतो, तर अगदी आपल्या शिखेपासून म्हणजे शेंडीपासून तर पायाच्या नखापर्यंत हे सगळे पदार्थ प्रवाहित पुरवठा झाला पाहिजे. आणि याचा पुरवठा करण्याकरता ते पहिल्यांदा पुढे तर सरकले पाहिजे ना पदार्थ. नाहीतर व घास घेतला आणि घशामध्येच अडकला तर ते चालणार नाही. तर तो आतड्यामध्ये पुढे पुढे प्रवाहित झाला पाहिजे. त्याचा प्रवास व्यवस्थित होण्याकरता जो वायू त्यांना पुढे ढकलतो त्याला अपान वायू असं म्हणतात. आणि ही मूलाधार चक्रावर त्या वायूला बांधल्यामुळे जो मूळबंध तयार झाला, त्यामुळे आधीचा मार्ग मोडे. अधिचा आणि आधीचा दोन पाठ आहे. अधि म्हणजे खाली जाणारा जो काही वायू आहे, प्रवाहित होणारा वायू, अपान वायू, त्याचा मार्ग बंद होऊन जातो. मग आता एकीकडे त्याचा मार्ग बंद झाला की तो मागे फिरवतो. पाण्याच्या बाबतीमध्ये असे आहे, समजा आपण एखादी नळी लावली आणि जर अतिशय उच्च प्रमाणामध्ये दाब असेल, जर आपण त्याला काहीतरी म्हणतात ते पट्टी कॉक तो बंद केला की दुसरीकडे पुरवठा वेगात वाढतो बघा. एकीकडचं प्रेशर दुसरीकडे जातं, दाब वाढतो. तसं अपान वायू सहज वाहतो आहे आणि मूलबंधाच्याद्वारे तो कोंडला गेला, त्याच्यावर पुन्हा शरीराचं वजन पडलेलं आहे आणि पायाच्या उजव्या भागाच्या टाचेनं त्याचा मार्ग बंद झाला, आधीचा मार्ग मोडे. परिणाम काय होतो? तेथ अपान आतुलेकडे ओहटू लागे. अपान नावाचा वायू आतुलेकडे म्हणजे शरीराच्या आतल्या बाजूमध्ये ओहटू लागे. तो त्यात संकोच होऊ लागतो किंवा तो माघारी फिरतो. आता आसन सांगितलं, साधनेला प्रारंभ कसा करावा ते सांगितलं, शरीराची मुद्रा कशी तयार व्हावी तेही सांगितलं, पण आसनावर कसं बसावं आता हे परमात्मा पुढे सांगतात. आपण देवपूजा करत असाल, अभ्यास करत असाल, भोजन करत असाल, योग साधना करत असाल, तर याला शरीराची एक विशिष्ट रचना असावी लागते. पहिल्यांदा कसं बसावं? खरं तर पहिल्यांदा बसलं पाहिजे. आसीन संभवात, चालता चालता काही योग साधना होत नाही. आता हे ऐकल्यानंतर तुमचं आसन बदलणार हे मला चांगलं माहिती. पहिल्यांदा कसं बसावं? तर पाठीचा कणा ताठ असावा. लगेच होईल आता. आता ते भगवान सांगतात ना पुढे, काय म्हणजे मुखातून वाक्य आल्याबरोबर लगेच परिणाम झाला बुवा, काना वचनाची भेटी, असं आहे की नाही? पण खरं तर साधनेमध्ये हे महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहे आणि त्या सगळ्या चक्राचे एक विशिष्ट प्रकारचे रंग आहेत, आकार आहेत आणि त्यांचे विशिष्ट प्रकारचे कार्य आहे. पुढे येणार आहे षटचक्रांचे पुढे चिंतन येणार आहे. क्रमाक्रमाने ते सगळ्या चिंतनाचा विचार आपण करू. सर्वात पहिलं चक्र शरीरातलं मूलाधार चक्र, त्यानंतर स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धाख्य
आणि 2 भुवयांच्यामध्ये त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. हे 6 चक्र आहे आणि या 6 चक्रांचं भेदन करून कुंडलिनी नावाची शक्ती, कुंडली नाही, कुंडलिनी ज्योतिषशास्त्रामध्ये जे काढले जाते त्याला म्हणतात कुंडली, तर ती वेगळी आहे. बऱ्याच लोकांनी दोन्ही शब्द एकत्रच ते का हो आमची कुंडली जागी होईल का? अरे ते कुंडलिनी असते, ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली असते, असे 2 शब्द वेगळे आहेत. तर ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती 6 चक्रांचं भेदन करून मस्तिष्कामध्ये विराजमान असणाऱ्या अमृताच्या तळ्याला धक्का देते आणि ते तळ थोडंसं कानवडतं आणि त्यातून अमृतकणाचे पाजर सेवन केले की ते पुन्हा कुंडलिनी तो सगळा ओघ शरीरामध्ये प्रवाहित करते आणि मग योगी पुरुषाला नूतन शरीर कांती प्राप्त होते. जसं सर्पाने आपल्या अंगावरची त्वचा बाजूला सारली की सर्प असा जणू काही तेल लावून आला की काय असा चकाकतो बघा, तसंही सगळ्याच प्राणी मात्रांचा विचार केला ना तर त्यांच्याकडे सौंदर्य असतं बघा, निसर्गात आहात. तुम्ही गाईचं वासरू घ्या, सुंदर दिसतं. अहो गाईचं वासरू कशाला? गाढवाचं पिल्लू जरी घेतलं लहान, गाढवाचे ताने, तर ते दिसायला सुंदरच दिसतं. नंतर त्याचा तो गाढवपणा सिद्ध होतो, तो भाग वेगळा आहे. पण सुरुवातीला मात्र ते सुंदर दिसतं की नाही? गाईचं वासरू सुंदर आहे. सगळ्यामध्ये सुंदरता प्रगट होते. फक्त मानवाच्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे त्याचं सौंदर्य बिघडतं बघा. ज्याचं रात्री जास्त जागरण होतं त्याच्या शरीरावरती परिणाम उमटतात. पण ज्याचा आहार विहार व्यवस्थित आहे, ज्याचं जागृती आणि आपलं स्वप्न म्हणजे झोप व्यवस्थित आहे, सगळ्या क्रिया मोजक्या आहे, ज्याचं बोलणं मोजकं आहे, तर त्याच्या शरीराला सौंदर्य आपोआप प्राप्त होतं. किंवा ज्याचं तप चांगलं होतं त्या तपाचंही तेज प्रगट होतं, कधी कधी तुपाचंही होतं, तेजाचा परिणाम आहे. पण ते सौंदर्य योगी पुरुषाचं शरीर सुकून जातं साधना करताना. पण कुंडलिनी शक्तीच्या मुखामध्ये अमृत जर सेवन करायला मिळालं तर नूतन कांती प्राप्त होते. कसं शरीर आहे? ऐके ते देह होय सोनियाचे, परे लाघव घे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. पुढं चिंतन येत आहे. त्याचं शरीर सुवर्ण कांतीप्रमाणे चकाकतं, तेजस्वी दिसतं, पण ते वजनाने खूप हलकं असतं. सोनं वजनाने जड असतं, पण याचं मात्र कांती असतानाही शरीर अतिशय वजनाने हलकं असतं. पण ते शरीराची रचना कशी असावी आसनावर बसल्यानंतर, तर ती रचना पुढे सांगतात. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः संप्रेक्षनाशकाग्रम स्वम दिशःच अनवलोकयन. हा झाला पदच्छेद. काय शिरोग्रीवम समम धारयन. काय शरीराचा अर्थ होतो काया म्हणजे शरीर, पण त्यामध्ये सुद्धा साधक बसलेला आहे ना, आता मांडी घालून बसला तो, तर मग आता कमरेपासून खाली असणाऱ्या पायांची रचना सांगितली की मांडी आणि पोटरी एकमेकाला घट्ट जोडली गेली पाहिजे. ओरो या जगनाशी जडवणे घाली, परंतु कमरेपासून वरती असणारा जो भाग आहे त्याला म्हणतात मध्य भाग, आणि मध्य भागाला नाव आलं आहे काय, म्हणजेच काया. शरीराचा हा मधला भाग, त्यानंतर शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीव म्हणजे मान, हे सगळे एका रेषेत आले पाहिजे. समम धारयन, या सगळ्यांना त्यांना समान रूपाने धारण करावं. धारण करून अचलम, अचल म्हणजे हालचाल करू नये. काही विद्यार्थी बसले ना तर सहज मांडी हलते बघा त्यांची, आपोआप मांडी तरी हलणार, हात तरी हलणार, तर ते अचलम नाही आहे, ते चलम आहे. ते हालचाल नाही झाली पाहिजे. कधी कधी साधक जरा आसनावर बसला तर मुंगी चावते, डास चावतात, याचाही परिणाम नाही झाला पाहिजे. अचलम स्थिरहा, स्थिर तो रूपाला प्राप्त झाला. म्हणजे आपले शरीर, आपलं मस्तक, आपल्या असणारी मान समम रूपाने, अचल रूपाने हालचाल न करता धारण करावी आणि साधकाने स्थिर बसावं, हालचाल करू नये. या 3 गोष्टी अचल असाव्या आणि बैठक स्थिर असावी. मग काय पाहावं त्याने? भगवान म्हणतात स्वम नासिकाग्रम संप्रेक्ष,
स्वतःची नाशिका, नाशिका म्हणजे नाक, नाकाचा अग्रभाग म्हणजे टोक, पायचं झालं डोळ्यांनी, तर स्वतःच्या स्वम शब्द वापरला, दुसऱ्याच्या नाही. शब्द तसा आलेला आहे, स्वम नाशिकाग्रम. स्वतःच्याच नाकाच्या अग्रभागापर्यंत त्याची दृष्टी जावी, म्हणजे नासाग्र दृष्टी ज्याला म्हणतात. ज्ञानोबारायचे गाभंग फार गोडे. घरी गेल्यानंतर पहा, कानी घालून या बोटे नादजे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. आपण घरी गेल्यानंतर आपल्या कानामध्ये घट्ट बोटं घालायचे, एक एक बोट. आवाज येतो आतून, आपल्या जठराचा, हृदयाचा, रक्ताभिसरणाचा आवाज येतो. एकाग्र झाल्यावर येतो तसा तो आवाज. आताच नको बघू बाळा, घरी गेल्यानंतर तो आताच पाहू राहिला. ते आता माझाच आवाज येईल, दुसरा कोणता येणार नाही. मग ते आवाज येतो बघा, थोड्यास शरीर चालू आहे. जर तो आवाज नाही आला तर आपला मुक्काम मृत्यूलोकात फक्त 9 दिवस आहे, असं जाणून घ्यावं. त्याच्यानंतर 7 दिवसाचं काय लक्षण ते नाही सांगणार मी. त्याच्यानंतर पुन्हा 1 दिवसाचं लक्षण आहे. तर त्या 1 दिवसाच्या लक्षणात ही आहे, जर आपण पाहत, पण ही योगी पुरुषाची लक्षणं बरं. ज्ञानोबा म्हणतात ही साधूंची लक्षणं आहे. अंतकाळात ही सर्वांना दिसली पाहिजे, पण दिसतीलच असं पण काही नाही, साधूंचे लक्षण आहे. तर स्वतःच्या नाशिकेच्या अग्रभागाकडे लक्ष द्यावं. पण हे साध्य नाही बरं योगाचं. योगामध्ये फक्त नाकाच्या टोकाकडे पाहत राहावं हे साध्य नाही आहे. आत्मसंस्तमन कृत्वा असं पुढे चिंतन येणार आहे. पहिल्यांदा श्लोकामध्ये काय विचारायला मागे, एकाग्रम मन कृत्वा, मन एकाग्र करावं. त्यानंतर स्वतःच्या नाशिकेच्या अग्रभागाकडे पाहावं. आणि पुढे आला आहे आत्मसंस्तमन कृत्वा. नंतर साधक नुसतं नाकाकडेच पाहत राहिला तर साधना नाही ना होणार. तर ते सुरुवातीला त्याने कोणत्या विषयाकडे त्याची नजर जाऊ नये. सामान्यपणे सगळ्यात घातक विषय कोणता आहे, रूप नावाचा विषय. जास्त करून काय पाहिलं जातं, रूप नावाचा विषय. ऊर्जाशास्त्र असं आहे शरीराचं की आपल्यामध्ये जे काही 100% ऊर्जा तयार होते त्यापैकी 80% ऊर्जा एकटी आपली डोळ्यांच्याद्वारे नष्ट होते. डोळ्यांच्याद्वारे वाईट पदार्थ पाहिला, वाईट दृश्य पाहिलं की डोळ्यांच्याद्वारे आपली जवळपास 80% ऊर्जा नष्ट होते. म्हणून जे व्यक्ती आंधळी असते त्या व्यक्तीची ती ऊर्जा वाया जात नाही. वाया न गेल्यामुळे ती ऊर्जा हल्लीच्या भाषेमध्ये शरीरामध्ये कन्वर्ट होते, रूपांतरित होते. म्हणून आंधळ्या माणसाची ज्ञानेश्वरी लवकर पाठ होऊ शकते. कष्ट कुणाला आहे, ज्याला धडधडीत जग दिसतं आणि तो पाठ करतोय तर त्याचं कौतुक केलं पाहिजे, कारण त्याला विक्षेप आहे. आणि विक्षेपाला दूर करून, प्रतिबंधाला बाजूला सारून जर तो अभ्यास करत असेल तर मग त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे ऊर्जा कशामुळे वाया जाते, रूप नावाचा विषय पाहिल्यानंतर. पण त्यातही भगवंताचं रूप पाहिलं, संतांच्या रूपाचं अवलोकन, मग वाया नाही जात, मग वाढते. आणि सांसारिक रूप पाहिलं की म्हणून त्याने सांसारिक रूपाकडे पण न पाहता फार झालं तर स्वतःच्या नासिकेच्या, नाकाच्या अग्रभागापर्यंत संप्रेक्ष आपली दृष्टी टाकावी. च दिशः अनवलोकयन, बाकी 10 दिशांकडे पाहूच नाही. आणि पुन्हा च शब्द आला, स्वतःच्या सुद्धा शरीराकडे पाहू नये. नाहीतर मग स्वतःच्या नाकाकडेही पाहतो. ते आपण उदाहरण काल पाहिलं की नाही, द्रोणाचार्याने परीक्षा घेतली म्हणून काय दिसतं, मला सगळं दिसतं. मला मग तुझा अधिकार वेगळा आहे, सगळं दिसतं. कुठं नजर टाकावी, बाकीच्या दिशांकडे सुद्धा पाहू नये. आणि चकाराने सांगतात स्वतःच्या सुद्धा शरीराकडे पाहू नये. पवित्र देश सांगितला, स्वतःचं आसन पवित्र असावं ते सांगितलं. साधनेला प्रारंभ करताना गुरूंचं स्मरण करावं आणि यानंतर बैठक कशी असावी हे सांगितलं आहे. आता या बैठकीचा परिणाम, मी इतिहासातली एक घटना ऐकली आहे की एक राजा आपल्या जवळच्या राज्यावर आक्रमण करायचा. मग ते आक्रमण करत असताना अगोदर तो आपल्या गुप्तहेरांना सांगायचा की जा आणि त्या देशातले लोक नेमके बसतात कसे एवढं फक्त मला सांगा. सैनिकांनी सांगितलं, राजा त्या देशातले लोक पाठीचा कणा ताठ ठेवून बसतात. राजाने सांगितलं, मग विजय मिळणं कठीण आहे,
कारण स्वाभिमानाचं ते प्रतीक आहे, ऊर्जेचं लक्षण आहे. पण ज्या देशातले लोक पाठीचा कणा वाकून बसतात, राजाने सांगायचं बस, मग आपल्याला लवकरात लवकर विजय मिळू शकतो. पाठीचा कणा ताठ ठेवताना सुद्धा सामर्थ्य लागतं, नाही तर सहज ज्याची शक्ती क्षीण झाली ना, तो लवकरात लवकर काय होतो, पाठीचा कणा ताठ ठेवू शकत नाही, लवकरात लवकर तो वाकू शकतो. आपण म्हणतो ना, पाठीचा कणा ताठ पाहिजे. सर्प आहे ना, तिथपर्यंतच प्रवास करतो जोपर्यंत त्याचा कणा मोडत नाही. एकदा सर्पाचा कणा मोडला की त्याला चालताना प्रचंड वेदना होतात. म्हणून तर म्हणतात ना, वैराग्य हा पाठीचा कणा आहे आणि निरपेक्षता हे साधूचं नाक आहे. वैराग्य वितराग ते सारिखा, जोडून ठेवेला सखा तो आघव्याची भूमिका सवे चाल. वैराग्यवानाची किंमत कुणीच करू शकत नाही, कारण त्याच्याकरता सगळं जग तुच्छ आहे. आणि जगातले लोक किंमत कशाने करणार. म्हणून विरक्त पुरुष आहे स्वाभिमानी, आणि ज्याला अपेक्षा कोणती नाही ते साधूचं नाक आहे. बघा, निरपेक्षता हे साधूचं नाक आहे. मागू नये साधूने कोणाला, आयाचित वृत्तीनं राहावं. मागितलं की ज्या दिवशी व्यक्ती असं म्हणेल मला हे द्या, त्या दिवशी त्याच्या शरीरातली लक्ष्मी, कांती, लज्जा या सगळ्या गोष्टी निघून जातात. मागणं हे चांगलं नाही. निरपेक्षता साधूचं नाक आहे आणि वैराग्य हा त्याच्या पाठीचा कणा आहे, मोडता कामा नाही. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. तव कर संपोट आपैसे, वामचरणी बैसे, बाहुमुळी दिसे थोरी व आली. आता हा साधक आसनावर विराजमान झालेला आहे आणि त्याने आपल्या उजव्या पावलाच्या टाचेनं जो काही शिवनी मध्य भाग आहे त्याच्यावर आपले टाच रोखून धरलेले आहे. त्यामुळे उजवा पाऊल खाली गेला, सहज डावा पाऊल वरती आला. आणि त्याच्या हाताची जी काही अवस्था आहे, आता जशी त्याच्या चरणाचे 2 तळवे देवढ्या आकाराचे झाले आहे, देवड चरण तळे देवडी, जसे सरळ न होता दीड आकाराचे झाले, तसे त्याचे हातसुद्धा आता मांडीवर नाही, त्याचे हात आपल्या नाभी स्थानाच्या खाली आले आहे. आणि ते सुद्धा 2 हात असे आले आहे द्रोणाच्या आकाराचे. ज्ञानोबा शब्द तव कर संपुट. कर संपुट म्हणजे आपले असणारे हात, आणि संपुट शब्दाचा अर्थ द्रोणाकार हात. हा हात काय आहे, द्रोणाकार, पण त्याचे दोन्ही हात एकमेकावर बसलेले आहे, अशी त्याची मुद्रा झाली. आता हे 2 हात. कर संपुट आपैसे, वामचरणी बैसे. खाली कोणता पाऊल आहे, उजवा. त्याच्यावरती कोणता पाऊल आला, सहज डावा पाऊल आला. आणि डाव्या पावलावर असे द्रोणाकार हात त्याने ठेवले आहे, द्रोणाच्या आकाराचे. जसं द्रोणामध्ये आपण भरून घेऊ आताचे द्रोण गोल आकाराचे आले, पण जुन्या काळातले जे काही द्रोण ते पानांचे असायचे. तर पानांच्या आकाराचे असल्यामुळे त्या द्रोणामध्ये सुद्धा एक थोडासा उतार असायचा. दोन्ही भागाला चढ आणि मध्य भागामध्ये उतार. ज्याप्रमाणे एखादी दरी असावी आणि त्या दरीमध्ये 2 पर्वत असे त्यांचे ओघळती यावी, उतार यावा. जसा तो उतार दिसावा तसे जुन्या काळातले अल्प आकारातले द्रोण असायचे. किंवा अजूनही काही भागामध्ये जर आपण गेलो तर विशिष्ट दक्षिण भागामध्ये काही पेय पदार्थ पिले जातात. तर ते पेय पदार्थ पित असताना विशिष्ट प्रकारचं पान वापरलं जातं आणि त्या पानांचा आकार असा होतो. हे काही पदार्थ आहे ना, त्या भागामधल्या विशिष्ट प्रकारच्या पात्रात घेतले तर त्याचा आनंद मिळतो. समजा आपण उत्तर भागामध्ये वरती गेलो तर तिथं आपल्याला मसाला दूध दिलं जातं बघा पिण्यासाठी. तर ते घेत असताना त्याला कुल्हड म्हणतात ना, मातीचं. तर त्याच्यामध्ये चव वेगळी लागते. पण आपले लोक हुशार आहे, आपल्या लोकांनी कुल्हड इकडं आणलं आणि त्याचा चहा तयार केला, कुल्हड चहा. महाराष्ट्रातले लोक काही शोध लावू शकतात असं, पण ते त्या भागातलं ते पात्र विशिष्ट प्रकारचा आनंद देतं. द्रोणाहून एवढं लांब जावं लागलं बघा. तव कर संपुटा पैसे. कर संपुट म्हणजे द्रोणाकार असणारा हात आपोआप वामचरणी बैसे, डाव्या चरणावर विराजमान होतो आपोआप. बरं, वामचरणी आपैसे बैसे, ते हात विराजमान होतात डाव्या पावलावर. आणि बाहुमुळी दिसे थोरी व आली. त्या साधकाची बैठक आहे आता शरीराची. तर आपला हा बाहू आहे आणि या बाहूचं मूळ कुठं आहे, खांद्यामध्ये. ज्ञानोबाने खांदा शब्द नाही वापरला,
बाहूचं जे मूळ आहे त्याला खांदा म्हणतात. आणि तिथं पाहिलं की थोरी व आली दिसे. थोरी व आली म्हणजे ते वरती गेल्यासारखे वाढतात, म्हणजे खांदे वरती गेलेले आहे. थोरी व आली म्हणजे ते मोठे वाढल्यासारखे आपल्याला उंचपणा दिसतो. हाताचे जे काही भाग आहे बाहुमळी म्हणजे खांदे, द्रोणाकार हात झाल्यामुळे ते खांदे असे वरती जातात. खांदे वरती गेले की त्याचं मस्तक त्यामध्ये रुतल्यासारखं दिसतं बघा. माझी उभारलेनी दंडे, शिरकमळ होय गाढे, नेत्रद्वारीची कवाडे लागो पाहती. आता या माझी शब्दाचे दोन अर्थ होतात. माझी म्हणजे शरीराचा मध्य भाग असा एक अर्थ होतो, आणि काही ज्ञानेश्वरी माझी शब्द हा दीर्घ घेतला आहे. तर माझी म्हणजे काय, उभारलेनी दंडे माझी, जे काही आपले दंड आणि दंडाचे खांदे उभारले गेले की नाही, तर त्याच्यामध्ये आता दोन्ही दंडाच्या मध्ये काय आहे, आपलं मस्तक आहे. म्हणून असं काही ज्ञानेश्वरीमध्ये दंडे माझी, त्या दंडाच्या म्हणजे खांद्याच्या मध्ये, पण कसे दंड आहे ते उभारलेनी दंडे, जे अतिशय दंड उभे राहिल्यामुळे, आणि त्या दंडामध्ये शिरकमळ होय गाढे हा एक अर्थ होतो. दुसरा माझी म्हणजे शरीराचा जो मध्य भाग, त्या मध्य भागामध्ये असणारं शिरकमळ, कमरेपासून प्रारंभ केला तर मध्य भाग कोणता आहे, कणा आहे पाठीचा, आणि तो पाठीचा कणा हाच दंड भाग आहे, तो उभा राहायला गेला असा पण अर्थ होतो. माझी उभारलेनी दंडे, दोन खांद्याच्या मध्यभागी पाठीचा कणा हा दंड भाग आहे, म्हणजे कण्याच्या दृष्टिकोनातून ते दंड घेतला, सरळ असणारा भाग, आणि त्यामध्ये शिरकमळ होय गाढे. शिर म्हणजे मस्तक, मस्तकाला कमळ म्हणतात. शिरकमळ गाढे होय, अत्यंत ते गाढे म्हणजे आत गेल्यासारखं दिसतं, कारण खांदेवरती आले तर मग मस्तक थोडं त्यामध्ये आत गेल्यासारखं दिसतं. आणि पुढची घटना आपोआप होते. नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. आपले नेत्र आहे, नेत्राचे द्वार, त्या दरवाजाचे कवाडे म्हणजे पापण्या, त्या तर आपोआप लागू पाहतात. आता इथं साधकाला पवित्र देशात आसनावर बसला, त्याने एक विशिष्ट प्रकारची मुळबंदाची मुद्रा लावली, तर त्याचे नेत्रद्वारीचे कवाडे आपोआप लागतात. आपला तर अधिकार एवढा मोठा आहे, काहीच करायची गरज नाही आपल्याला. नेत्रद्वारीचे कवाडे ते तर आपोआप लागतात आपले, फक्त विषय समजला नाही पाहिजे, पण तर आपोआप लागतात. नेत्रद्वारीची कवाडे लागो पाहती. आपण तर या साधकाच्या पेक्षा पुढे एवढ्याच बाबतीत वरचिले पाती न ढळती, किंवा काही ठिकाणी पाठ आहे वरचिले पाती ढळती. पाती म्हणजे पापण्या, दोन्ही पण पाठ लागतात. वरचिले पाती न ढळती किंवा ढळती, तळीची तळी पुंजाळती, तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया. वरचिले पाती, दोन पापण्या असतात ना, डोळ्याचं रक्षण करण्याकरता देवाने बघा किती सुविधा दिली. पापण्या पण दिल्या, आणि पापण्याच्या वरती केस पण दिले. त्याला काय म्हणतात, नाही भोया तर वर झाल्या हो, पापण्याच म्हणतात ना त्याला, पण पापण्याच्या वरती केस, भोयावरती झाल्या वरती, हां पापण्या, आणि त्या पापण्याच्या वरती केस लावले. आणि ते तुम्ही पाहिले की नाही माहिती नाही, पण आपल्या पापण्यासारखे खाली येतात ना, तर त्या पापण्यामध्ये भगवंताने सूक्ष्म पाण्याचा पुरवठा ठेवलेला आहे. म्हणून ते डोळे आपले उघड झाप करतात ना, तर तेव्हा बरोबर थोडंसं पाणी त्यामधून येतं. जसे गाडीचे वायफर कसे असतात, तसं त्या पापण्यामध्ये बरोबर थोडं थोडं पाणी येतं. पण जे माणसं एकटक मोबाईल पाहतात, पाणी येईन कुठून, पापण्यासुद्धा लव देत नाही. आणि आईबापाला कौतुक वाटतं, आमचा मुलगा असा मोबाईल पाहतो, पापणीसुद्धा लव येत नाही, बहुतेक त्याचे डोळे लवकर खराब होणार आहे. तर त्या पापण्यासारख्या खालीवर आल्या पाहिजे. ईश्वराची ती सुविधा, डोळे कोरडे राहू नये यासाठी, तर ते खालीवर पापण्या आल्या पाहिजे. ते मोबाईल खरे बंद केले पाहिजे बरं. जास्त करून तर लहान मुलं रडतात आणि आईबाप देतात, त्यांना वाटतं जाऊ द्या, पण ते एकदा व्यसन लागलं की मग पुढे चालून डॉक्टर बाबा म्हणतात दवाखाने निघणारे आता मोबाईल कसे सोडावे म्हणून, निघतील बुवा काही दिवसांनी. कलियुगात काहीसुद्धा होऊ शकतं. वरचिले पाती आहे ना, काही काहीची वरची पापणीसुद्धा खाली लवत नाही. किंवा इथं दुसरा पाठ घेतला तर वरची पापणी खाली येते
पण खाली असणारी जी पापणी आहे तळीची तळी पुंजाळती. दोन पापण्या जर एकत्र आल्या तर मग डोळे लागतात बरं. पण समजा दोन्ही पाठ घेतले तर वरची पापणी काही खाली येत नाही, किंवा खाली जरी आली तर दुसरी पापणी आहे ती खालच्या खाली जाते, ते वर येत नाही. दोन पापणे आणि दोन विरुद्ध भागात यावे लागतात. वरची पापणी खाली यावी लागते आणि खालची पापणी वर जावं लागते, आणि ते डोळ्याच्या मध्यभागी त्यांचा संगम होतो. तिथंच ते थांबल्या पाहिजे तर झोप लागते. पण इथं असं आहे, तळीची तळी पुंजाळती. खाली असणारी पापणी खालीच राहते, पुंजाळती किंवा तिचा विस्तार होतो किंवा ती पसरते. तेथ अर्धोन्मिलित, डोळे अर्धे उघडलेले आहे आणि अर्धे लावलेले आहे. तर त्याच्यामुळे काय होईल, वरचिले पाती ढळती असं जर घेतला तर डोळ्यावर अर्धा पडदा लावलेला आहे. ते घराच्या खिडक्या असतात ना काही काही, आणि त्याला पडदा असतो, किंवा खिडक्यामध्ये कधी कधी जाळीदार खिडकी असते. आपण काय म्हणतो, जाळीची राहू दे उघडी, दुसरी लावून घ्या किंवा मग पडदा लावा. तसे डोळ्याचे दोन पडदे आहे. वरची पापणी खाली येते असा पण पाठ घ्या, किंवा नाही खाली येत असाही पाठ घ्या, चालेल. पण ती पापणी मात्र अर्धोन्मिलित राहते. म्हणजे डोळे अर्धे उघडे आहे आणि अर्धे लावलेले आहे. अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. कशाला? दृष्टीला ही अवस्था प्राप्त होते. त्यातही बारकावा आहे. जर डोळे पूर्ण उघडे राहिले तर साधकाला जग दिसेल, तेही चांगलं नाही. आणि डोळे पूर्ण लावले तर मग एक तर त्याला स्वप्न पडेल, नाही तर स्वप्नाच्या पुढची अवस्था झोप लागेल, समाधी राहील बाजूला. म्हणून पूर्ण डोळे उघडेसुद्धा चांगले नाही आणि पूर्ण लावणंसुद्धा चांगलं नाही. अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया. दिठी राहुनी आतुलेकडे, बाहेर पाऊल घाली कोडी. ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी. ऐसे आतच्या आतची रचे, बाहेरी मागोते नवचे. मनोनी राहाणे आधी दिठीचे, तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी. का रूपाची वाट पहावी किंवा वास पहावी, हे चाड सरे आघवी आपैसया. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 ओव्यांचा तर स्पष्टच विचार आहे. दिठी राहोनी आतुलेकडे, साधकाची दृष्टी, डोळ्यातून प्रगट होणारं तेज. आतुलेकडे राहोनी, ते आतल्या आतच राहतं. बाहेर कौतुकाने जर त्याने पाऊल टाकला, कोणी? साधकाने नाही बरं, साधकाच्या डोळ्यामध्ये असणाऱ्या दृष्टीने. तशी दृष्टी अंतर्मुखच झाली आहे, कारण पाठीमागं ओव्या आल्यात. प्रवृत्ती मागोते मोहरे, समाधी ऐलाडी उतरे. आगवे अभ्यासू सरे बैसत केवो, किंवा विषयांचा विसर पडे. इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझे. हे अगोदर त्याचं सिद्ध झालं आहे, म्हणून त्याला विषयाकडे जाण्याची अपेक्षा नाही. पण दृष्टी जर कदाचित आतल्याच बाजूला राहणारी दृष्टी आहे, पण कौतुकाने जर असं वाटलं की आता दृष्टी थोडी उघडावी, आपण काहीतरी पाहावं, तर ज्ञानोबा म्हणतात, बाहेर पाऊल घाली कोडे. कोडे म्हणजे कौतुकाने बरं. सहज कौतुकाने बाहेर त्याने दृष्टी टाकली तर ती दृष्टी जाते कुठपर्यंत? ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी. पीठ म्हणजे स्थान, नासिका आणि अग्र म्हणजे नाकाचा शेंडा. नाकाचं ठिकाण म्हणजे नाकाचा शेंडा, याला नासाग्र पिठी असं म्हणतात. आणि तिथपर्यंतच ते ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी, ठावो पडे, ते राहण्याच्या ठिकाणावर त्याचा मुक्काम होतो. कोणाचा? साधकाच्या दृष्टीचा. म्हणजे दृष्टी जर बाहेर पडली तर किती अंतर असेल हो? डोळ्यातून दृष्टी बाहेर पडली 2-4 बोटाचं अंतर आहे ना. आपण म्हणतो कानाचं आणि डोळ्याचं 4 बोटाचं अंतर आहे. तसं दृष्टीचं आणि नाकाच्या शेंड्याचं जास्त काही अंतर नाही. दृष्टी पडली तर पडली फक्त नाकाच्या अग्रभागापर्यंत. आपली दृष्टी किती विस्तार जाते माहिती आहे का? जर आपण एखाद्या पर्वतावर उभं राहिलो तर आपली दृष्टी सगळ्या निसर्गाला विषय करते. पाहिलं तर फक्त डोळ्यात आहे, एवढाच डोळा आहे आपला, त्या डोळ्याच्या अग्रभागावर दृष्टी आहे, पण ती दृष्टी सगळ्या जगाला सामावून घेते. किती विस्तार होतो तिचा. आकाशाकडे पाहिलं तर एका क्षणामध्ये चंद्राला विषय करते. किती लांबपर्यंत दृष्टी जाते आपली.
इतके लांबपर्यंत दृष्टी चंचल जास्त आहे. पण साधकाची दृष्टी आली तर फक्त नाकाच्या अग्रभागावर, जास्त लांबपर्यंत नाही. जास्त लांब गेली तर मग साधनेपासून तो दूर जाईल, म्हणून लांब जाणार नाही. ठाई ठावो पडे नासाग्रपेठी ऐसे आतच्या आतची रचे. अशी त्याची दृष्टी आतल्या आतच, आतच्या आतची म्हणजे आत राहणारी, आतल्या बाजूनेच रचे म्हणजे तयार होते, घडते. बाहेरी मागुती न वचे, बाहेर पुन्हा चंचल व्हावं अशी त्याची दृष्टी पुन्हा माघारी जातच नाही. म्हणून या कारणामुळे राहणे आधी दिठीचे ते तेचे होय. म्हणून जी त्याची आधी दिठी, आधी म्हणजे अर्धी, अर्धोन्मिलित दृष्टी, हिचं राहणं वास्तव्य कुठं होतं, तेथेची होय नासाग्र पेठी. याच ठिकाणी त्या दृष्टीचं वास्तव्य होतं. दुसऱ्या देशापर्यंत ती दृष्टी जात नाही. आता दृष्टी जर नाकाच्या पुढे जातच नाही तर मग ज्ञानोबारा म्हणतात, एवढी जर संकोचित त्याची दृष्टी असेल, संकोचित म्हणजे साधनेसाठी बरं, दुसऱ्या भागाने घेऊ नका अर्थ याची नजर खूप संकोचित आहे असा नाही अर्थ घ्यायचा. जो इंद्रियावर संयम एवढा करतोय चांगला की ज्या दृष्टीने इतराचं अवलोकन करत नाही. कुणाकुणाचं अवलोकन करू शकतो बरं? एक तर आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी किंवा वास पाहावी, मनुष्य दृष्टीने हेच पाहत असतो. एकतर डोळ्याने रूप नावाचा विषय पाहतो, नाहीतर मग दिशांचं अवलोकन करतो, 10 दिशांचं. पण हा साधक असा आहे आणि त्याची दृष्टी फार झाली तर नाकाच्या शेंड्यापर्यंत जाते, दुसरीकडे जात नाही. मग आता ज्याची दृष्टी नाकाच्या पुढे जात नाही तर आता त्या दृष्टीने दिशांची भेट घेतली पाहिजे किंवा रूप नावाचा विषय पाहिला पाहिजे, ही इच्छा राहील का? कैमुतिक न्याय हा विषय राहणारच नाही. म्हणून आता दिशांची भेट घ्यावी का रूपाची वाट पाहावी ही चाड, ही इच्छा सरे आघवी आपैसया, ही त्याची इच्छा आपोआप संपुष्टामध्ये येते. अर्थात तो कोणाचं सुद्धा अवलोकन करतच नाही. मग काय घडतं ते ज्ञानोबा पुढे सांगतात. आतापर्यंत काय सांगितलं, हे मूळबंध तयार झाल्यामुळे डाव्या पावलावर खांदेवरती गेलेले आहे. शरीराच्या मध्य भागामध्ये असणारं मस्तक शिरकमळ किंवा पाठीच्या दंडावर विराजमान असणारं शिरकमळ ते अत्यंत आत गेल्यासारखं झालं आहे. आता काय झालं, खाली असणाऱ्या उजव्या पावलाने मूळबंध लावला आहे, आपान वायू माघारी फिरलेला आहे आणि वरती खांदेवर गेल्यामुळे त्याचं जे मस्तक आहे ते समभागात आहे, एका रेषेमध्ये आहे. पण त्याचं मस्तक आणि त्या मस्तकावर आता काय रचना होते ते एक बंध पडतो. तो बंध पुढे सांगतात. मग कंठनाळ आटे, कंठनाळ म्हणजे आपल्या गळ्याची नळी, त्याला कंठनाळ म्हणतात, ती आटे. आणि आपल्या दाताच्या खाली असणारा जो काही अग्रभाग ज्याला आपण हनुवटी म्हणतो, त्या हनुमंताच्या हनुवटीवरच काय झालं, मार लागला होता, नाव पडलं हनुमान असं नाव पडलं. तर ते हनुवटी म्हणजे इथला भाग, नाशिकेच्याच असणारा मुखाचा शेवटचा भाग, म्हणजे आपले 2 दाताची जी कवळ आहे त्याच्या खाली असणारा शेवटचा भाग, त्याला हनुवटी असं म्हणतात. गळ्यामध्ये असणारी जी काही गळ्याची नळी आहे तिची आटणी होते, दिसत नाही ती. आणि हनुवटी हडवती दाटे, आपल्या गळ्याच्या खाली थोडासा खळगा आहे बघा, आताच नका बघू, तो आपल्याला दिसत नाही, तो आरशात दिसतो, दुसऱ्यांचा दिसू शकतो. जिथं आपण कधी कधी गंध लावतो इथे जो खळगा आहे तर आपली हनुवटी त्या खळग्यामध्ये जाऊन बसते, त्याला म्हणतात हनुवटी हडवती दाटे. ते गाढी होणे नेहटे वक्षस्थळी, वक्षस्थळ म्हणजे आपली छाती. आता छातीचा जो भाग आहे तो वरचा भाग आहे, तर त्या वरच्या भागावर गळ्याची नळी दिसत नाही. हनुवटी जो काही गळ्यामध्ये खोल भाग आहे थोडासा, त्यामध्ये ती आपली हनुवटी जाऊन बसते. कशी? एकदम गाढी बळकट होऊन त्या ठिकाणी नेहटे लागू लागते. मग आता याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे वरचा मार्ग बंद होतो. बघा,
माझी घंटिका लोपे, त्या गळ्यामध्ये असणारे, त्याला आपण घंटिका म्हणजे घाटी म्हणतो बघा, ते दिसते. ही जी घाटी आहे ना, ही आपली दिसते, काही लोकांची दिसत नाही. सहसा ज्यांचा कंठस्वर चांगला आहे असं म्हणतात, ज्याची घाटी जास्त मोठी असते त्याचा आवाज थोडा घोगरा असतो असं म्हणतात. बरं, मला जास्त माहिती नाही त्यातलं, पण ती घंटिका असते. आतात लगे हात लावून पाहू नका, थोडं नंतर स्वराचा थोडासा नंतर सराव करा, पण दिसतं तसं. आता हे काही सगळं खरं असेल काही सांगतं, पण असं ऐकलेलं आहे. माझी घंटिका लोपे, तर ही जी घंटिका आहे याला घाटी म्हणतात. ते दिसत नाही म्हणजे तिचा लोप होतो, ते नष्ट होते असं नाही, पण स्पष्ट दिसत नाही, कारण मस्तकच खाली गेलं आहे ना आता. आणि हानोवटी जर इथं आली असेल तर किती मोठा प्रकार असेल, म्हणून वरून ती घंटिका दिसत नाही. आणि त्याच्यावर वरी बंद जो आरोप आहे तो जालंधर म्हणिपे पंडकुमारा. हे अर्जुना, जिथं ती घंटिका लुप्त होते त्याच्यावर जे वायूचं बंधन बांधलं जातं, आरोपे म्हणजे रचला जातो, त्या बंधाला जालंधर बंध म्हणतात. मूलाधार चक्रावर लावला त्याला काय म्हणतात, मूळबंध. आणि आपल्या आता या गळ्यावर जो लावला गेला, जिथं घंटिका लुप्त झाली त्याच्यावर जो बंध लागला जातो त्या बंधाला म्हणतात जालंधर बंध. आता अपान वायूवर मूळबंध लावल्यामुळे तो माघारी फिरला होता. त्याला वाटलं होतं आपण वरती जावं, वरती आला तर घशावर कंठावर जालंधर बंध लागला. आता दोन बाजूला वायू कोणला गेला की नाही, मग तो वायू पुन्हा शरीरात आत फुगतो. कुठं, तर ज्ञानोबा म्हणतात तो जातो उदरामध्ये, पण उदरावर सुद्धा पुन्हा एक बंध लावला जातो. याला 3 बंध म्हणतात. बरं, तर उदरावर जो लावला जातो, उदर आणि व लक्षात ठेवायला सोपं आहे. त्या यनादेशामध्ये ते होत असताना बघा, बहुतेक ईच्या ठिकाणी य होतो आणि ओच्या ठिकाणी व होतो की ना, एको यनचे नावाचं सूत्र आहे. आता ते लघुसिद्धांतामध्ये जावं लागेल पुन्हा. एकच स्थाने यनस्याद अचिसंहितायाम विषयी असं त्याचं सूत्र आहे. तर मग ते ओच्या ठिकाणी ओ होतं की नाही, तर म्हणून ओ म्हणजे उदरावर आणि ओच्या ठिकाणी ओडियाना असा शब्द ध्यानात ठेवा लक्षात राहण्यासाठी. 2 बंध लागले होते. आता हे करून पाहावं लागतं, नुसतं ऐकून म्हणजे आचरणातलं आहे. फक्त पाठापर्यंत लावू नका बंध. हा जर तुम्ही बंध लावला तर पाठ बंद होईल. माझी घंटिका लोपे, वरी बंध जो आरोपे, तो जालंधर म्हणिपे पंडकुमारा. नाभीवरी पोखे. आता बघा, आपान वायूला मूलबंध लावल्यामुळे खाली वाहता येत नाही, मार्ग बंद झाला. जालंधर बंध लावल्यामुळे वरती जाता येत नाही, आणि वायू तर वायूच आहे ना, मग त्याच्यामुळे काय होतं, नाभीवरी पोखे, आपलं नाभीस्थानची बेंबी आहे ती फुगते. नाभीवरी पोखे, बेंबीवर येते, कारण ते वायूचं कार्य आहे. शरीरामध्ये ना वायूचंच कार्य जास्त राहतं. ते शरीर जास्त वजनदार झालं त्याला 2 कारण, एक तर वायू वाढला, नाहीतर मग चरबी वाढली, असं घडतं. काही काही लोकांचं वजन कमी असतं पण शरीर वायूने फुगतं, तर ते वायूचं एक काम आहे. नाभीवरी पोखे, नाभीच्या वरती पोखे म्हणजे बिंबी पुष्ट होते, पण उदर हे थोके, त्याचं जे पोट आहे ते खपाटीला जातं. थोके म्हणजे मागे सपाट होऊन जातं पोट. आणि हृदय अंतरी फाके हृदय कोश, हृदय कोश म्हणजे आपलं हृदय आकाश, हृदय कमळ, ते मात्र आतल्या आत फाकतं. आणि ज्ञानोबारामध्ये इथे एक बंद पडतो. आता स्वादिष्ठानावरचिले काठी, नाभीस्थाना तळवटी, बंद पडे किरटी ओडियाना तो, त्यालाच ओडियाना बंद म्हणतात. आता हा बंद मूळबंध आणि ओडियाना बंध जवळजवळच आहे, कारण मूलाधार चक्राच्या ठिकाणी कोणता बंध लागला, मूळबंध. आणि मूलाधार चक्राच्या नंतर दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. तर हे स्वादिष्ठान चक्र कुठं आहे, मूलाधार चक्राच्या वरती. आणि शास्त्रामध्ये विचार आला, लिंगमुळामध्ये हे चक्र राहतं, त्याला स्वादिष्ठान चक्र असं म्हणतात. त्याच्यासुद्धा विचार आहे शास्त्रामध्ये, किती त्याला पद्म पानं किती आहे, त्याचा आकार कोणत्या वर्णाचा आहे. तर हे स्वादिष्ठान चक्र, स्वादिष्ठानावरचिले काठी, स्वादिष्ठान चक्राच्या वरच्या काठावर कुठे आहे ते चक्र,
नाभीच्या थोडं खाली आहे. नाभी स्थाना तळवटी, जे आपलं नाभी स्थान आहे हे वरून दिसत नाही बरं हात लावून. नाभी स्थानाच्या तळवटी, नाभीच्या खाली आणि मूलाधार चक्राच्या वरती त्याची जागा आहे. नाभी स्थाना तळवटी आणि त्या ठिकाणी पुन्हा एक बंध पडतो, तर त्या बंधाला म्हणतात ओढियाना बंध. म्हणजे वायूला आता तिन्ही जागा बंद झाल्या की नाही. पहिला लावला होता मूळबंध मूलाधार चक्रावर, विशुद्ध आख्य चक्र कंठात आहे तिथं लावला जालंधर बंध, आणि स्वाधिष्ठान चक्रावर पडला ओढियाना बंध. 3 चक्र आणि 3 बंध पडले. मग आता तो वायू आहे, त्याला प्राणवायू म्हणतात, अपानवायू म्हणतात, वायूच म्हणतात त्याला. आणि त्याचे मार्ग जर बंद झाले तर तो मार्ग शोधतोच ना. मग जर त्याला मार्ग नाही मिळाला तर ते कुंडली नावाची शक्ती आहे ना तिच्यासोबत भांडण करतो. इथपर्यंत हा विचार झाला. ऐसी शरीराबाहेरीली कडी, अभ्यासाची पाखर पडे, तव आत त्राय मोडे मनोधर्माची. ऐसी म्हणजे अशा प्रकारे शरीराला बाहेरीली कडे, शरीराच्या बाहेरच्या बाजूला अभ्यासाची पाखर पडे. अभ्यासाची काय होते, पाखर म्हणजे दशा निर्माण होते आणि परिणाम आत त्राय मोडे मनोधर्माची. मनोधर्म म्हणजे मनाचा संकल्प, याचं बळ नाहीसं होतं. इथे ही ओवी अर्धीवरती श्लोकाच्या म्हणून मी वाचली. काही पाठामध्ये फक्त 210पर्यंतच ओवी असेल, ही ओवी पुढे असेल पण सहज ओघात आली म्हणून घेतली. आणखीन काही विचार तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.